कालच्या नीट एक्झाममध्ये 650 मार्क मिळवलेला विद्यार्थी शुभम मस्के आज आपल्याकडे आलेला आहे. शुभम, तुझं खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदा शुभमचं आपण स्वागत करूयात. क्लिअर? ओके, थँक्यू. शुभम, मला हे पहिलं सांगा, तुम्ही तुमचं 10वीपर्यंतचं शिक्षण कुठं झालं आणि 10वीपर्यंत किती मार्क्स आले होते? 10वी सुरुवातीला 1ली ते 4थी गावाकडेच होतो. नंतर 5वी 6वी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालं. जिल्हा परिषद पर्यंत गावाकडं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शुभमचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर नंतर 6वीला बीडच्या शाळेत होतो, भगवान विद्यालय या शाळेत. 10वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. मग ओके. आणि 10वीला किती % मार्क आले होते? 10वीला 98.40. 98% मार्क्स. ग्रेट, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर उमाकिरण संकुल या ठिकाणी तुम्ही एज्युकेशनचा निर्णय घेतला, त्याचं काय रिझन होतं? काय चॉईस करण्यामागे तुमचं काय कारण होते? गेल्या अनेक वर्षापासून उमाकिरणचाच रिझल्ट येत आहे, ते तर सर्वांना माहीत आहे. मग त्यामुळेच घरच्यांनी पण आणि मी पण डिसाईड केलं की आपण इथेच ॲडमिशन करायचं. अगोदरच तुम्हाला उमाकिरणविषयी माहिती होती. आणि उमाकिरणचं एक वैशिष्ट्य आहे, उमाकिरणचा आज नावलौकिक महाराष्ट्रभर डंका झालेला आहे. आणि त्यासाठी ही जी अशी गुणरत्न विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा आणि उमाकिरणचा आणि बीडचा नावलौकिक महाराष्ट्रभर होतोय. शुभम एक फार्मर फॅमिलीमधून आलेला आहे आणि फार्मर फॅमिलीमध्ये येऊन सुद्धा आई वडील शेती करतायत. या सामान्य परिस्थितीने एवढा नीट सारख्या देश पातळीवरच्या प्रतिष्ठित अशा एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळवला. त्यामुळं तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. खूप खूप. मला सांगा, आता अभ्यास करत असताना पहिला तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास कसा केला? तुमचं बायोलॉजी कसं बिल्ड केलं एकदा मुलांना सांगा. बायोलॉजी तर सुरुवातीपासूनच आवडायचं. थोडं नंतर रिव्हिजन देत गेल्यावर ते सोपं जातं. सगळ्यांना थोडं तसं सोपंच जातं. मलाही सोपंच जात होतं. त्याच्यामध्ये मी बायोमध्ये NCERTला फुल फोकस केलं होतं. लाईन टू लाईन वाचली होती NCERT. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या त्या. पुन्हा सर बी सगळं समजून सांगतात. तेच एकदा समजल्यावर कन्सेप्ट पुन्हा काही अडचण येत नाही. ओके. बायोलॉजी समजून करायला पाहिजे आणि NCERT पुन्हा करायला पाहिजे, हे मला वाटतं मूलमंत्र बायोलॉजीसाठी दिलेलं आहे. शुभम, मला सांगतो, उमाकिरण संकुलमधून तुम्हाला तुमचं करिअर बिल्ड करताना भोसले बायोलॉजी हाऊसचा कसा बेनिफिट झाला? खरंच सरांचं तर त्याच्यासाठी अभिनंदन प्रथमतः, की सरांनी असं मार्गदर्शन केलं. भरपूर छान मार्गदर्शन करतात. प्रत्येक अडचणीमध्ये ते सोबतच असतात. म्हणजे काही अडचण आली की ते पाठीशीच असतात. म्हणजे पुन्हा प्रत्येक डाऊट क्लिअर करून घेतात. ते काही अडचणी असेल तर ते पर्सनली थोडं लक्ष देतात प्रत्येक विद्यार्थ्यावरच. म्हणजे याच्यामध्ये योगदान फार महत्त्वाचं आहे. सरांचं बी फार मोठं योगदान आहे. ओके, थँक्यू. मला सांगा, तुम्ही केमिस्ट्री डेव्हलप करताना केमिस्ट्री कसं डेव्हलप केलं? केमिस्ट्रीमध्ये आता 3 पार्ट असतात, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. तर याच्यामध्ये तिन्हीला थोडा वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. जसं फिजिकलमध्ये थोडे न्यूमेरिकल्स सॉल्व केले पाहिजेत. त्याच्यामध्ये NCERTचे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण न्यूमेरिकल आपण सॉल्व केले पाहिजेत. नंतर इनऑर्गॅनिकमध्ये तर थोडं लाईन टू लाईन येतात MCQ, त्याच्यामुळे NCERTला त्याच्यात फोकस केलं पाहिजे. नंतर ऑर्गॅनिक पण थोडे एक्स्ट्रा येऊ शकतात, त्याच्यामुळे NCERT प्लस थोडं अजून बियॉन्डमध्ये थोडे केले पाहिजेत. तसं म्हणजे प्रत्येक ह्याची थोडी पद्धती वेगवेगळी आहे, केलं तरी होऊन जातं. शुभमने बायोलॉजीमध्ये 340 मार्क, केमिस्ट्रीमध्ये किती 150 आणि फिजिक्समध्ये 160 मार्क. तर टोटल हा 650ची जर्नी आपण शुभमची ऐकतोय. मला मेजर महाराष्ट्रातल्या मुलांचा नावडता सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स. तर त्या फिजिक्सला तुम्ही कसं टॅकल केलं? 2 वर्षामध्ये तुमचं फिजिक्स तुम्ही कसं डेव्हलप केलं? फिजिक्स तर तसं मला फार आवडायचं, कारण त्याच्यामध्ये MCQ सॉल्व करताना आपल्याला थोडं विचार करावं लागतात. त्याच्यामुळे मला ते सुरुवातीला आवडायचं आणि फिजिक्स सोपंच होतं थोडं. आणि म्हणजे थोडं प्रॅक्टिस केले तर डेव्हलप होतं चांगलं फिजिक्स पण. आणि एकदा समजलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, MCQ सॉल्व व्हायला लागले, तर थोडा कॉन्फिडन्स बी बिल्ड होतो. आणि तसं सुरुवातीपासूनच असं होतं, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की फिजिक्समध्ये बी चांगलं येईल. व्हेरी गुड. म्हणजे फिजिक्सला सगळ्यात महत्त्वाचा एक संदेश दिलाय की आवडीने करा. फिजिक्समध्ये सुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो, केमिस्ट्री चांगला रिझल्ट मिळू शकतो. आणि 650+ एक प्रतिष्ठेचा रिझल्ट आपल्या या एज्युकेशन जर्नीमध्ये करिअर घडवत असताना मोठा होऊ शकतो. हा एक महत्त्वाचा म्हणजे प्यारे विद्यार्थ्यांना मेसेज दिलेला आहे शुभमनी.
शुभम, तुमचे या अभ्यासाबरोबर काही छंद वगैरे काही होते काही तसं पाहिलं तर गावाकडून अपडाऊन करत होता हां. आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये मला वाटतं बीडमध्ये वास्तव्यास स्थानिक. तर गावातलं वातावरण, खेड्यातलं वातावरण, तुमचं गाव पालवण या गावचं शुभम बीडच्या जवळच एक 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि या ठिकाणाहून अपडाऊन सायकलवरून सकाळी 7 वाजता लेक्चरला अटेंड करणं, मला वाटतं आज बरेचसे विद्यार्थी गाडी मागतात, त्यासाठी मला वाटतं त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे पालकांनी मी नीट ऐका, मुलांच्या हातात गाडी आताच देऊ नका. हा एवढा 650पेक्षा जास्त स्कोर करणारा विद्यार्थी पालवणवरून सायकलवर इथं येत होता, तर गाडीवर चालल्यावर रिझल्ट भेटतो असं काय नाही, सायकलवर सुद्धा. शेवटी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे, कशावर येता हे महत्त्वाचं नाही. पालकांनी हे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे, सायकल बेस्ट परफेक्ट एक्झरसाईज आणि गुड हेल्थ, आणि गुड हेल्थ असेल तर रिझल्ट पण चांगला येणार. बाकीचं छंद तर इतर काही नाही, सर्व अभ्यासासाठीच वेळ दिला, कारण 11वी-12वीमध्ये 2 वर्षामध्ये मुलांना वेळच नसते, तर छंद कुठं जोपासत बसायचं. ओके शुभम, मला सांगा, अभ्यास करत असताना आपण खूप अभ्यास केलेला असतो आणि कधी कधी मनासारखा रिझल्ट येत नाही, क्लासमध्ये कधी मार्क कमी येतात, ह्या इमोशन्स कसे हँडल करायचे ते एकदा मुलांना सांगा. हा, तसं झालेलं आहे भरपूर वेळेस. क्लास टेस्टमध्ये, वीकली टेस्टमध्ये थोडे कधी कमी जास्त मार्क व्हायचे, तर मी तसं कमी आल्यावर मार्क सरांना भेटायचो, मग सरच त्यांना म्हणजे थोडं हे करायचे, हे म्हणजे समजून सांगायचे की कमी येत असतात प्रत्येक विद्यार्थ्यालाच, थोडे फक्त जे नाही समजलं त्यांना पुन्हा एकदा बघायचं, ज्या आपल्या अडचणी आहेत त्या एकदा क्लिअर केल्या की पुन्हा मग मार्क्स वाढतच जातात. व्हेरी गुड. अडचण आल्यानंतर, मार्क कमी आल्यानंतर आपल्या टीचरला, आपल्या शिक्षकांना भेटलं पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण टीचर आपल्याला आपलं काय चुकलं हे समजून सांगतात. फक्त मार्क कमी आले मॅटर नसते, मार्क का कमी येतात याचं ॲनालिसिस आपल्या गुरुकडे जाऊन जर केलं तर निश्चित जेव्हा आपली डाऊन पोझिशन असते त्यातून आपल्याला वर निघायला 100% बेनिफिट होईल. शुभम, मित्र कंपनीचा काय रोल असतो एज्युकेशनमध्ये, याविषयी काय मत आहे तुमचं? मित्र जर चांगले असतील तर एका ग्रुपमध्ये आपण थोडं जास्त आपल्याला बूस्ट पण भेटते, थोडं कॉम्पिटिशन बी राहतं मित्रांमध्ये की आज एकाला कमी आले, एकाला जास्त आले तर पुढच्या वेळेस आता मला पण जास्त येतील असा आपला प्रयत्न असतो, तर त्याच्यामुळे त्याचा तर फायदा होतो. म्हणजे चांगले मित्र ठेवणं महत्त्वाचंच आहे, त्याने आपलं थोडी प्रगती पण होते. व्हेरी गुड. आपले मित्र जपून आणि चांगले करा. 100% मित्राची एनर्जी, एकमेकाची एनर्जी एकमेकाला निश्चित वरच्या लेवलला नेणारी असते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. शुभम, मोबाईलचा वापर कसा करायला पाहिजे? 11वी आणि 12वीमध्ये मोबाईलचा जो वापर आहे, हे मोबाईलचा वापर कसा करायला पाहिजे? मोबाईल तर जनरली लागत नाही, म्हणजे सर्व इथे आता ऑफलाईन होतं, त्याच्यामुळे त्याचा काही रोल नाही आहे, पण थोडं ठीक आहे अर्धा तास म्हणजे आपल्या थोडं एंटरटेनमेंटसाठी, पण जनरली गरज नाही आहे त्याची. ओके, 24 तासामध्ये अर्धा तासापेक्षा जास्त मोबाईलमध्ये वेळ नाही जायला पाहिजे. मग तुमचे डाऊट्स असतील, व्हॉट्सअप असेल, काही ग्रुपवर मित्रांना क्वेश्चन विचारायचे असतील, तर यासाठी मॅक्सिमम अर्धा तासापर्यंतच करा किंवा अवॉइड करा. हे 2 महत्त्वाचे मोबाईलसाठी मेसेज दिलेले. आता शुभम, मला सांगा, रिझल्ट जेव्हा कळाला, काल रात्री रिझल्ट आला, या रिझल्टमध्ये आता सध्या काय फिलिंग्स आहेत रिझल्टच्या? खरंच छान वाटतंय फार, कारण सर्वच ग्रेटिंग देत आहेत, सर्वच कॉंग्रॅच्युलेशन करत आहेत, म्हणजे रिलेटिव्सचे पण फोन येत आहेत, सर्व सर कॉंग्रॅट्स करत आहेत, म्हणजे फार हे वाटतंय, म्हणजे एकदम ड्रीम पूर्ण झाल्यासारखंच वाटतंय. व्हेरी गुड, हॅपी आहे. गुड गुड. बघा, आपलं ध्येय जेव्हा पूर्ण होतं, आपलं ड्रीम जेव्हा पूर्ण होतं, त्यावेळेचा आनंद हा एक वेगळाच असतो. शुभम, आज उमाकिरण संकुलमध्ये सेलिब्रेशन झालं, त्या सेलिब्रेशनविषयी काय म्हणशील? चांगलं सेलिब्रेशन झालं, म्हणजे शिक्षक पण आपल्या ह्याच्यामध्ये सहभागी होतात, रिझल्टमध्ये, आपल्या कौतुकामध्ये, ते आपल्या म्हणजे प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात. म्हणजे छान वाटते फार, हे सेलिब्रेशन झालं त्यांनी ठेवलं आमच्यासाठी, म्हणजे छान वाटते एकदम फार. गुड. बघा, म्हणजे कुठले हिरो किंवा हिरोईन ते सेलिब्रिटी असतात असं नाही, विद्यार्थीसुद्धा सेलिब्रिटी असतात. हे आम्ही आज बीडकरांना आणि महाराष्ट्रवासियांना एक मेसेज दिलेला आहे. कारण सर्वात जास्त आपली काळजी करणार कोण असेल तर आपले गुरु, आपले आई वडील. आपलं जेव्हा आता एक शब्द सांगितला, सुख आणि दुःख असेल, आज सुखाचा, आनंदाचा क्षण यामध्ये आपले आई वडील आणि गुरु आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या शिष्यांचं एवढं मोठं कौतुक करतात, एवढी मिरवणूक आणि एवढं म्युझिक, एवढा डान्स, इतके विद्यार्थी, आणि सर्वांच्यामध्ये हे आज सर्वांचे एक आयडॉल म्हणून सर्व मुलं पाहत आहेत. असा हा एक आनंदाचा क्षण.
आमचं तसं पाहिलं तर उमा किरण संकुलची पहिलीच वेळ होती एवढं मोठं सेलिब्रेशन करण्याचं, मुलांची ग्रँड एंट्री, त्यांचं स्वागत. आणि मुलं खरं सांगू कालच्या 2 दिवसापासून खूप वाट बघत होती तुमची, तुम्ही कधी येत आहे. तुम्हाला त्यांच्या खरं तर अजून आपले कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाचं त्या मुलांना ऐकायचं आहे, तुमचं मार्गदर्शन पण त्यांना अपेक्षित आहे. याच्यानंतर आता काय प्लॅन केले पुढं एज्युकेशनसाठी, कुठल्या प्लॅन केले, कुठलं कॉलेज घ्यायचं आहे, कुठल्या ह्याच्यात करिअर करायचं आहे, काय स्पेशलायझेशन मेडिकलमध्ये कशात करायचं आहे? तसं तर अजून म्हणजे कॉलेजचं आता माझ्या रँकवर ते डिपेंड करते की कोणतं भेटेल, पण एखादं टॉपचं कॉलेज भेटेल असं आहे, भेटेल. आणि म्हणजे तिथेच आता पुढे PG पण कशामध्ये करायची आहे, कुठल्या करिअर स्पेशलायझेशन करायचं आहे असं? स्पेशलायझेशन तर आहे न्यूरोलॉजी, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं म्हणतंय. खूप खूप धन्यवाद, खूप चांगल्या प्रकारचं. आणखी मुलांना काय संदेश द्याल शेवटी? संदेश म्हणजे आता थोडं म्हणजे स्वतः एफर्ट्स द्या थोडे, म्हणजे रिझल्ट आता नक्कीच येईल तुमचा पुढच्या वर्षी. असंच सेलिब्रेशन करतील सर पण तुमचं बी, त्याच्यासाठी तुम्हाला एकदम कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा रिझल्ट तुमचाच असेल. मुलांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आता 700चा रिझल्ट आला आहे. आता तुमची आणि माझी आणि उमा किरण संकुलची जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीतून आपल्याला आता 700 आलेला रिझल्ट आहे, हा 720वर रिझल्ट न्यायचा आहे आणि निश्चित तुम्ही काढाल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. जय हिंद. थँक्यू शुभम.